पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा। पालकमंत्री नितेश राणे हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत। ताफ्यामध्ये इलेक्ट्रिक कार घेऊन नितेश राणे हे ओरोस गावामध्ये पोहोचले। इलेक्ट्रिक गाड्या घेण्याचं लोकांना आवाहन केलं। खासदार नरेश म्हस्के यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा। राजन विचारे यांनी सुप्रीम कोर्टामध्ये जी याचिका दाखल केली होती ही कोर्टाने फेटाळली आहे। नरेश म्हस्के यांनी प्रतिज्ञापत्रामध्ये गुन्हे लपवल्याचा आरोप करत याचिका दाखल करण्यात आली होती। पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत। पेट्रोल 3 रुपयांनी तर डिझेल 3 रुपये 11 पैशांनी महाग झालंय। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाचे भाव कडाडल्यामुळे ही दरवाढ झालेली आहे। मुंबईमध्ये पेट्रोलचे नवे दर 106 रुपये 50 पैसे ते 106 रुपये 54 पैशांपर्यंत प्रति लिटर पर्यंत पोहोचलेत। एप्रिल 2022च्या नंतर प्रथमच झालेली ही मोठी दरवाढ आहे। महागाई मॅन मोदींचा पुन्हा एकदा जनतेवरती हंटर। निवडणुका संपल्या, मोदींकडून वसुली सुरू झाली आहे। पेट्रोल डिझेल प्रत्येकी 3 रुपयांनी महागल्याच्या नंतर काँग्रेसने पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे। पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे अकोलेकर संतापलेले आहेत। दरवाढ अन्यायकारक असल्याची देखील भावना आहे। अकोल्यामध्ये पेट्रोल 107 रुपये प्रति लिटर तर डिझेल 94 रुपये 28 पैसे लिटर मागे विकलं जात आहे। एसटीच्या डिझेल खरेदीच्या दरामध्ये 3 रुपयांनी वाढ झाली। वर्षाला 124 कोटी रुपयांचा अतिरिक्त फटका। राजस्थानप्रमाणे मूल्यवर्धित करामध्ये सूट द्यावी अन्यथा आर्थिक संकट। श्रीरंग बर्गे यांनी ही शंका व्यक्त केली आहे। परभणीमध्ये पेट्रोल डिझेल दरवाढीचा भडका। परभणीमध्ये पेट्रोल 108 रुपये 63 पैसे, डिझेल 95 रुपये 13 पैसे प्रति लिटर। दरवाढीचा वाहन चालकांच्या खिशाला मोठा फटका आणि खिशाला मोठी झळ देखील बसतीये। इंधनाचे दर वाढल्यामुळे महागाई वाढण्याची शक्यता आहे। गोंदियामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले, त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री। इंधनाचे दर वाढल्यामुळे प्रवास महागणार आहे। इतर वस्तूंचे दर देखील वाढणार असल्याची भीती लोकांनी व्यक्त केली आहे। एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाल्याची आवक घटल्यामुळे दरांमध्ये 40 ते 50% वाढ झाली। भाजीचे दर हे 125 ते 150 रुपये किलोपर्यंत जाऊन पोहोचले। डिझेल टंचाईचा कांदा वाहतुकीला फटका। डिझेलच्या अभावी कांद्याचे ट्रक 2-2 दिवस उभेच आहेत। कांदा व्यापारी आणि कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत। वाशिम जिल्ह्यामधल्या अनेक पेट्रोल पंपावरती काल रात्रीपासून पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा। काही मोजक्याच पेट्रोल पंपावरती पेट्रोल उपलब्ध आहे, मात्र डिझेल मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना आणि वाहनधारकांना मोठा त्रास होतोय। शहरामधले अनेक पेट्रोल पंप बंद असल्यामुळे वाहनधारकांची पेट्रोल आणि डिझेलसाठी धावपळ। विमानांचं इंधन देखील दुप्पट झालंय। हवाई वाहतूक कंपन्यांचं कंबरडं मोडलं। आखाती युद्धाचे हे सगळे परिणाम आहेत। एटीएफ महागलंय। विमान प्रवास आवाक्याच्या बाहेर जातोय। पुरवठा साखळीमध्ये अडथळे निर्माण होत आहेत। पश्चिम आशियामधल्या मर्यादित उड्डाणांमुळे डोकेदुखी देखील वाढतीये। सोने आणि चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे। सोनं 3,500 रुपयांनी स्वस्त झालंय आणि चांदी 20,000 रुपयांनी स्वस्त झाली आहे। नीटची पुनर्परीक्षा 21 जूनला घेतली जाणार आहे। एनटीएकडून नवीन तारीख जाहीर करण्यात आली। 3 मे रोजी झालेली परीक्षा पेपरफुटीच्या घटनांमुळे रद्द झाली आहे। 21 जूनच्या परीक्षेला शुल्क नसणार आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ही माहिती दिली आहे। तर 3 मेच्या परीक्षेचं शुल्क परत दिलं जाणार आहे। विद्यार्थ्यांना केंद्रावरती जाण्यासाठी जी मदत लागेल ती करू, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचं आश्वासन। नीटची परीक्षा रद्द झाल्याच्या नैराश्यामधून उत्तर प्रदेशच्या लखीमपूरमध्ये विद्यार्थ्याची आत्महत्या। ऋतिक मिश्रा यानं नीट परीक्षेची तयारी केली, मात्र परीक्षा रद्द झाल्याच्या नंतर तो नैराश्यात गेला। कुटुंबियांनी हा दावा केलाय। नीट पेपरफुटीच्या प्रकरणी लातूरमधील सेवानिवृत्त प्राध्यापक ताब्यात। सेवानिवृत्त प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी सीबीआयच्या ताब्यात। नीटचा पेपर सेट करण्याच्या समितीमध्ये त्यांचा सहभाग असल्याची माहिती आहे। पुण्यामधील मनीषा वाघमारे यांच्या संपर्कात असल्याचं देखील तपासामधून समोर आलंय। नीट परीक्षा पेपरफुटीच्या प्रकरणी मनीषा वाघमारेला अटक करण्यात आली। रात्री उशिरा सीबीआयकडून अटकेची कारवाई। मनीषा वाघमारेच्या कॉल डिटेल्स आणि बँकेच्या व्यवहारांची सीबीआयकडून तपासणी। पुण्याच्या रुग्णालयामधील बॉम्बस्फोट प्रकरणामधील संशयित आरोपीला अटक झालेली आहे। नागपूरमधून या संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे। शिवाजी राठोड असे या आरोपीचं नाव आहे। स्फोटामधल्या कटात आणखी काही आरोपींचा सहभाग असल्याची शक्यता आहे। पुण्यामध्ये बॉम्बस्फोट घडवून आणणार असल्याची आरोपीनं कबुली दिलेली आहे। नागपूर एटीएसनं त्याला ताब्यात घेतल्याच्या नंतर या आरोपीनं ही कबुली दिली। आझाद हिंद एक्सप्रेसच्या जनरल बोगीमध्ये आरोपीला अटक करण्यात आली। नागपूरच्या एटीएस कार्यालयामध्ये त्याची चौकशी सुरू आहे।
नाशिकच्या टीसीएस प्रकरणामध्ये लवकरच दोषारोपपत्र दाखल होईल. एसआयटी पहिलं दोषारोपपत्र दाखल करेल. टीसीएसच्या प्रकरणी 9 गुन्हे दाखल आहेत. तपास यंत्रणांकडून पुरावे आणि आर्थिक व्यवहारांची छाननी सुरू आहे. माओवादी नेता हिडमाचे उदात्तीकरण करणारी 54 गाणी आणि व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून हटवण्यात आले. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये माओवादी कमांडर हिडमाचा खात्मा झाला होता आणि यानंतर सोशल मीडियावरती हिडमाचं समर्थन करणारी गीतं आणि व्हिडिओ पोस्ट केले जात होते. मुंबईच्या पायधुनी परिसरामधल्या त्या 14 जणांचा मृत्यू हा झिंक फॉस्फाईडनं झालाय. जे रुग्णालयानं अंतिम शवविच्छेदनाचा अहवाल सादर केलाय. उंदीर मारण्याच्या विषामध्ये झिंक फॉस्फाईडचा वापर केला जातो. 14 जणांचा मृत्यू हा हत्या आहे की आत्महत्या आहे अद्यापही अस्पष्ट आहे. जळगावमधल्या यावल तालुक्यामधल्या बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावरती लूट. दुचाकीवरून आलेल्या दोघांची फोटोग्राफरला मारहाण, कारची तोडफोड, फोटोग्राफीचं साहित्य देखील चोरट्यांनी लुटून नेलंय. पोलीस सध्या आरोपींचा शोध घेत आहेत. पत्नीचे कथित प्रेमसंबंध असल्याच्या संशयामधून पतीकडून पत्नीसमोर तिच्या कथित प्रियकराची गळा चिरून निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. गोरेगावच्या आरे पोलीस ठाण्याच्या हद्दीमधली ही घटना आहे. आरोपी भीमराज शर्मा याला अटक. डोंबिवली एमआयडीसी परिसरामधल्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये चोरी झाली. दर्शनाच्या बहाण्याने मंदिरामध्ये शिरून दानपेटीवरती डल्ला. चोराला स्थानिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलाय. पुण्याच्या मुळशी तालुक्यामधल्या पौडजवळ भरधाव कारनं उभ्या असणाऱ्या पिकअप गाडीला धडक दिली आहे. 8 जण गंभीर जखमी झालेत. मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या अपघातामध्ये कारचा चक्काचूर. एका कंटेनरला इको गाडी धडकून भीषण अपघात झाला. यामध्ये 2 जणांचा मृत्यू झालाय. 6 जण गंभीर जखमी आहेत. अकोल्यामधल्या राष्ट्रीय महामार्गावरच्या बोरगाव मंजूजवळची ही घटना आहे. 17 कोटी 66 लाखांची चांदी घेऊन जाणारी व्हॅन उलटली. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरच्या चारोटी उड्डाणपुलावरची ही घटना आहे. मुंबईमधल्या नाकोडा बुलियन कंपनीकडून वापी जीआयडीसी इथल्या मोदी सन्स लिमिटेडकडे ही चांदी घेऊन जात असताना अपघात झालाय. जळगावमध्ये अज्ञात माथे फिरून मोठ्या कष्टानं वाढवलेली 1700 केळीची झाडं कापून टाकली आहेत. यावलच्या अल्ट्रावल गावामधला हा सगळा प्रकार आहे. शेतकरी किरण आणि प्रवीण महाजन यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. आजपासून मनसेची पाटण ते मुंबई ही पदयात्रा सुरू. कोयना धरणामधून पाटण तालुक्यामधल्या जनतेला मोफत वीज मिळावी या मागणीसाठी मनसेची पदयात्रा. गोंदियाच्या आमगाव तालुक्यामधल्या किडंगी पारमध्ये दारूबंदीच्या आंदोलनात 22 आंदोलनकर्त्यांना अटक करण्यात आली. पोलिसांसोबत गैरवर्तन आणि शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाचा गोंदिया जिल्ह्यामधल्या धान पिकाला मोठा फटका बसलाय. 8 तालुक्यांमध्ये धान पिकाचं मोठं नुकसान झालंय. सध्याच्या घडीला 3000 शेतकऱ्यांचं 1473 हेक्टरवरचं नुकसान झालंय. नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. एक मोठी बातमी बघूया. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या घराबाहेर शिंदेंच्या शिवसेनेचं आंदोलन सुरू आहे. राऊतांच्या विरोधात आंदोलक सध्या घोषणाबाजी करतायत. राऊतांनी तरुणांबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ शिवसेना हे आंदोलन करतेय. यानंतर बुलेटिनमध्ये छोटासा ब्रेक. बघत रहा एबीपी माझा. नाशिक महापालिकेमध्ये सत्ताधारी भाजप